नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसांपासून काही कारणांमुळे आपल्याला व्हिडिओज टाकता आले नाहीत, पण इथून पुढे मात्र नियमित व्हिडिओज येत राहतील. सध्या आपली उन्हाळा स्पेशल सिरीज सुरू आहे आणि या सिरीज मधील आजचा हा शेवटचा भाग आहे. यामध्ये आज आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी, तीही आत्तापर्यंतच्या सगळ्यात सोप्या पद्धतीने, जी अगदी 2 मिनिटात तयार होईल. आणि या उन्हाळ्यामध्ये अशी क्रीमी आणि टेस्टी कोल्ड कॉफी पिलात ना तर आत्माही तृप्त होईल. यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी एकदम थंड असं दूध घेतलंय, चवीप्रमाणे साखर घ्यायची, 2 चमचे मिल्क पावडर घेतली आहे, कॉफी पावडर घेतली 1 चमचा, थोडीशी कोको पावडर आणि चॉकलेट सिरप घेतला आहे, जो ऑप्शनल आहे. तर एका मिक्सर जारमध्ये आता हे सगळं दूध घालूयात. तर मी कोल्ड कॉफी करताना कधीही बर्फ वापरत नाही, दूधच अगदी असं थंड करून घेते. त्यामध्ये बर्फ जमेल इतपत थंड करून घेते, म्हणजे मग काय होतं, ती अजून छान क्रीमी अशी बनते. तर आता याच्यामध्ये मोठे 2 चमचे साखर घातली, ही कॉफी पावडर घालूयात. त्यानंतर याच्यामध्ये घेतलेली सगळी ही मिल्क पावडर घालायची आहे. जर कोणाकडे मिल्क पावडर, कोको पावडर, चॉकलेट सिरप या तिन्ही गोष्टी नसतील तर त्याऐवजी काय घालायचं किंवा ते नाही घातलं तरी चालतं का, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता थोडीशी कोको पावडर घातली आणि हे सगळं मिक्सरला छान असं ब्लेंड करून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे छान स्मूथ अशी ही आपली कोल्ड कॉफी तयार होते. बघा इथं तुम्हाला दिसतच असेल. यापेक्षा जास्त फेसाळलेली कॉफी तुम्हाला जर आवडत असेल तर अजून एक 2 मिनिटांपर्यंत फिरवून घ्या, म्हणजे जास्त फेस येईल त्याला. आता एका ग्लासला असा चॉकलेट सिरप लावून घ्यायचं आहे थोडंसं आतमधून, आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये कॉफी ओतायची आहे. तर मग अशीच मी तुम्हाला म्हणलं, जर कोणाकडे मिल्क पावडर, कोको पावडर आणि चॉकलेट सिरप नसेल तर चालतं का, किंवा त्याऐवजी काय घालायचं. जर मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलं तरीही आपली कॉफी ना छान अशी क्रीमी आणि स्मूथ तयार होते. आणि चॉकलेट सिरप आणि कोको पावडर नाही घातलं तरीही चालतं. चॉकलेट सिरप तर आपण फक्त गार्निशिंगसाठीच वापरतोय. तर इथं बघा आपली छान अशी कॉफी तयार झाली आहे. मी ग्लासमध्ये ओतून घेते. आणि हो, अजून एक गोष्ट, जर कोणाकडे व्हॅनिला आईस्क्रीम, मिल्क पावडर हे दोन्हीही नसेल तरीही ही कोल्ड कॉफी बनवता येते. फक्त थंड दूध, साखर आणि कॉफी पावडर घालून मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं. एकदम जबरदस्त चवीची कॉफी लागते ती पण. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या उन्हाळा स्पेशल सिरीजमधील तुम्हाला आवडलेला भाग कोणता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता आंब्याचा सीझन आहे आणि आपण आंब्याच्या नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.